जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्या याच्यावरची जे परीक्षेला विचारले जाणारे उदाहरण आहेत ते समजून घेऊया. परंतु मित्रांनो, त्रिकोणी संख्या आणि त्यावरची उदाहरणं समजण्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलला, तर त्यांना विनंती आहे की आपल्या प्ले स्टोअर मध्ये संख्या आणि त्याचे उपप्रकार आणि संख्यांची जी इतर प्रकार आहेत त्यावरची उदाहरणं घेतलेली आहेत मी. तर ते दोन्ही व्हिडिओ जाऊन तुम्ही आधी बघा, जेणेकरून तुम्हाला याच्या आधीचे जे संख्यांचे प्रकार आहेत आणि त्यावर विचारले जाणारे परीक्षेमध्ये प्रश्न आहेत ते समजून जातील. ठीक आहे, तर चला आज आपण बघूया त्रिकोणी संख्या आणि त्यावरील उदाहरणे. तर मित्रांनो, त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायची आधी ते समजून घेऊया. तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय की दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेदात 2 म्हणजेच भागिले 2 आणि येणारे जे उत्तर असेल तर ती त्रिकोणी संख्या असते. म्हणजेच त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार दोन क्रमवार दोन क्रमवार दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार गुणाकार भागिले 2 बरोबर जी संख्या तयार होणार ती संख्या कोणती असणार आहे मित्रांनो, तर त्रिकोणी संख्या असणार आहे. ठीक आहे, तर बघा या प्रकारात तुम्हाला कधी कधी ना पाया दिलेला असतो, त्रिकोणी संख्या शोधायला लावतात. कधी कधी त्रिकोणी संख्या दिलेली असते तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायला लावतात. कधी कधी पाया देऊन तुम्हाला तिथून पुढची 18वी 20वी 25वी 27वी अशी काहीतरी तिथून पुढची त्रिकोणी संख्या विचारली जाते, सॉरी त्रिकोणी संख्येचा पाया विचारला जातो. तर आपल्याला आज हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, यावरची उदाहरणं समजून घ्यायची आहेत. परीक्षेला यावरचे प्रश्न वारंवार विचारले जातात, म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. उदाहरणार्थ आता आपण पहिलं उदाहरण घेऊ इथे एक की 55 पाया 55 पाया असणाऱ्या 55 पाया असणाऱ्या असणाऱ्या त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे, तुम्हाला असं विचारलं मित्रांनो या ठिकाणी की 55 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. तर काय करायचं की जो पाया दिलेला असेल बरोबर आहे, तर त्या पुढील नैसर्गिक संख्या घेऊन टाकायची. मग पाया इथे किती मित्रांनो 55, गुणाकारात काय करणार 56 आणि भागिले 2 म्हणजे छेदात 2. ठीक आहे, आता या दोघांचा गुणाकार आणि त्याला भागिले 2 करायचं आपल्याला. तर मग आपण सुरुवातीला या 2 ने 56 ला भाग देऊन टाकू. बे 1 बे, बे 2 4, 1 उरतोय म्हणून इथे देऊ. संख्या तयार होते 16, बे 8 16. ठीक आहे, छेदात 1 आहे, याचा अर्थ नाही लिहिला तरी चालतो किंवा एकाने वरच्या कोणत्याही संख्येला भाग दिला तर येणार उत्तर तीच संख्या असणार आहे. म्हणून आपण काय करू 55 गुणिले 28 करूया. आता 55 गुणिले 28 मग काय येतं बघा, 8 पंचे 40 0 हातच्यास 4, 8 पंचे 40 आणि हातच्याचे 4 44. पुन्हा एक घर पुढे सरकतोय म्हणून 1 0 देऊन दिला आपण. त्यानंतर या 2 ने 5 ला गुणायचं आहे. ठीक आहे, बे पंचे 10 0 हातच्यास 1, पुन्हा बे पंचे 10 आणि हातच्याचा 1 11. तर या दोघांची बेरीज करायची मित्रांनो. तर बेरीज काय येते बघा, 0 0 0 0 4 4 4 अधिक 1 5 आणि हा एक तसाच. म्हणजेच काय 55 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या जर तुम्हाला विचारली तर त्याचं उत्तर किती असणार मित्रांनो, 1540. ठीक आहे, आता पुन्हा एक प्रश्न घेऊया आपण, अजून एक प्रश्न घेऊ. ठीक आहे, बघा आता पुढचा एक थोडा अवघड प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 2, 98 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. आता 98 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायला लावलेली असेल तर काय करायचं की क्रमवार 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेदात 2. ठीक आहे, म्हणजेच मग 98 हा पाया आहे बरोबर. तर गुणाकारात काय करा, 98 गुणिले 99, कारण 98 च्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या 99 आहे आणि छेदात 2. ठीक आहे, तर आता यांची प्रोसेस करू आपण. बे 1 बे बरोबर आहे, त्याच्यानंतर बेचोक 8 बेचोक 8, बाकी उरले 1, तो इकडे देऊन टाका. संख्या तयार होते 18.
बरोबर आहे, बेनम 18. आता छेदात एक उरला आहे, तो त्याच्याने जर तुम्ही वरच्या संख्येला भाग दिला तर उत्तर ती संख्या येते. म्हणून आपण काय करू आता, 49 गुणिले 99, ठीक आहे ना. 99 गुणिले 49 करून घेऊ. नम नम 81 शी 1, हातच्यास 8, नम नम 81 आणि 8 89, ठीक आहे 89. आता पुन्हा एक घर पुढे सरकतोय म्हणून एक शून्य देऊन टाका. 4 नम 36 शी 6 हातच्यास 3, 4 नम 36 आणि 3 39, ठीक आहे. आता यांची करायची आपल्याला बेरीज. तर बेरीज बघा काय येते मित्रांनो, 1 0 1 9 आणि 6 15शी 5 हातच्यास 1, त्यानंतर 8 आणि 9 17 आणि 1 18, 18शी 8 हातच्यास 1 3 आणि 1 4, बरोबर आहे. तर 98 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या जर विचारली तर उत्तर काय येत आहे, 4851, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न अजून देतोय, तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, ठीक आहे. तुम्हाला मी एक प्रश्न अजून देतोय, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं काय असणार. 66 पाया 66 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा, ठीक आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न दिलेला आहे, 66 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, ठीक आहे. आता आपण याच्यात प्रकार दुसरा बघूया, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाया दिलेला होता आणि त्रिकोणी संख्या विचारलेली होती. पण आता मी तुम्हाला मगाशी बोललो की काही ठिकाणी त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्याचा तुम्हाला पाया विचारला जातो, बरोबर आहे. तर तसे उदाहरण आपण बघूया आता, ठीक आहे. चला मग बघू आता आपण त्रिकोणी संख्या दिलेली त्याचा पाया शोधायचा आहे. मग इथे टाईप त्रिकोणी संख्येतला टाईप 2 आहे, ठीक आहे. तर 300 पाया असणाऱ्या, सॉरी 300 ही त्रिकोणी संख्या असेल तर 300 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्या संख्येचा पाया शोधा, ठीक आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचा तुम्हाला पाया शोधायला लावलेला असेल तर काय करायचं की जी संख्या दिलेली त्या संख्येला गुणाकारात 2 घ्यायचे, ठीक आहे. आणि येणारं जे उत्तर असेल तर त्याच्या आधीची पूर्ण वर्ग जी संख्या असणार आहे ती घेऊन त्याचं वर्गमूळ घेऊन टाकायचं. म्हणजेच काय असणार मग या त्रिकोणी संख्येची ती तो पाया असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच कसं बघा, आता 300 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे म्हणून 300 गुणाकारात 2, 300 दुने किती होतात 600. आता 600च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर मित्रांनो 576 आहे. कोणती आहे 576. 576. आता हे 576 कोणाचा वर्ग आहे मित्रा, तर 576 हे 24चा वर्ग आहे. म्हणजेच मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की 300 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती असणार 24. लक्षात आलंय, ओके. हे हा प्रश्न लिहून घ्या, ठीक आहे. आणि पुन्हा अजून या टाईपचा एक प्रश्न घेऊ आपण. बघा आता मी अजून एक प्रश्न देतो तुम्हाला. 153 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्या संख्येचा पाया शोधा. आता 153 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचा तुम्हाला पाया शोधायला लावलाय. तर काय करायचं पुन्हा तर सेम 153 गुणिले गुणाकारात 2 घ्या, बरोबर आहे. बेत्रिक 6, बेपंचे 10 शी 0, हातच्यास 1, बे 1 बे आणि 1 3, बरोबर आहे. तर 306च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर 289 येते. कोणती 289. 289 कोणाचा वर्ग आहे मित्रा तर 289 17चा वर्ग आहे, बरोबर की नाही. म्हणजेच 153 काय 153 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्या संख्येचा पाया किती असणार मग 17 असणार आहे. लक्षात येत आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एक प्रश्न देतो, तुम्ही मला त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा काय असेल, ठीक आहे. चारशे ही त्रिकोणी संख्या असेल तर त्या संख्येचा पाया शोधा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं, ठीक आहे.
चला तर मित्रांनो, आता टाईप 3 बघू आपण. टाईप 3 मध्ये काय आहे, की एक त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्यापुढील काहीतरी नंबरची त्रिकोणी संख्या विचारलेली असते. हा प्रश्न थोडासा अवघड मानला जातो मित्रांनो, पण तरी आपण काही चिंता करणार नाही. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून देतो. बघा, प्रश्न काय आहे टाईप 3 मध्ये. प्रश्न आहे की 105 ही त्रिकोणीय संख्या असेल. 105 या त्रिकोणात या त्रिकोणी या त्रिकोणी संख्येची पुढील 8वी त्रिकोणी संख्या काढा. आता मित्रांनो बघा, इथे एक त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली 105 आणि त्या 105 ची पुढील 8वी त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारली गेली. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, तर बघा सुरुवातीला 105 जे दिलेलं आहे, ठीक आहे, 105 गुणाकारात 2 करून घ्या. ठीक आहे, 105 गुणिले 2 किती होणार मग, 2×5 = 10 0, हातच्यास 1 तो इथे 0 म्हणून बे 0 0, तो हातचा 1 तसाच उतरून घ्या आणि बे 1 बे, म्हणजेच किती आलं 210. मग 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर 196 आहे. बरोबर आहे, 196 आहे. 196 हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो, तर 14चा वर्ग आहे. बरोबर आहे. आता 14चा वर्ग आहे म्हणजेच काय, की आपल्याला 105 ही जी त्रिकोणी संख्या होती तर तिचा पाया सापडलेला आहे. बरोबर आहे. 8वी पुढची विचारतायत म्हणजेच काय, ती पण एक त्रिकोणी संख्याच असणार ना. बरं, सॉरी, तो पण एक पाया असणार. म्हणजेच काय करा, 8 अधिक 14 बरोबर किती होतात, तर 22. आता 22 काय नवीन पाया आपल्याला मिळालेला आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी तुम्हाला विचारलेलं काय या ठिकाणी, की त्रिकोणी संख्या काढायला लावलेली. बरोबर की नाही. तर नवीन पाया मिळाला आपल्याला 22. तर मग त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करत होतो, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार छेदात 2. म्हणून इथे काय करा, 22 गुणिले 23 22 गुणिले 23 छेदात 2, बे 1 बे बे 1 बे. बरोबर आहे. मग 11 गुणिले 23 करूया. ठीक आहे, 11 गुणिले 23 गुणिले 11. ठीक आहे, मग काय येणार, 1 3 3 1 2 2 0, पुन्हा 1 3 3 1 2 2. आता या दोघांची बेरीज करून टाकू. ठीक आहे, मग काय येते बघा, 3 3 आणि 2 5 आणि इकडे 2. ठीक आहे, म्हणजेच मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 105 या त्रिकोणी संख्येची पुढील 8वी त्रिकोणी संख्या काय असणार आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 253. लक्षात आलंय. चला तर मित्रांनो, सेम त्याच प्रकारचा एक दुसरा प्रश्न बघू आपण. ठीक आहे, प्रश्न काय आहे, 136 या त्रिकोणी संख्येची पुढील 9वी त्रिकोणी संख्या काढा. आता 136 या त्रिकोणी संख्येची पुढील 9वी त्रिकोणी संख्या विचारली तुम्हाला, तर मग काय करायचं, 136 गुणिले 2, मग काय येतोय, बे सक 12 2, हातच्यास 1 बेत्रिक 6 आणि 1 7 बे 1 बे. मग त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला घ्यायची आहे, तर त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काय आहे, 256. 256 हा कोणाचा वर्ग आहे मित्रा, तर 16चा वर्ग आहे. बरोबर आहे, 16चा वर्ग आहे. जर तुला 136 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला तर काय असणार, 200 पाया विचारला तर काय असणार, 16. आता तुला 9 पुढची 9वी त्रिकोणी संख्या विचारलेली, म्हणजे हा 9 काय पाया आहे ना, तर या 9 ला काय करशील, 16 मध्ये अधिक करून टाक. बरोबर आहे. मग 9 अधिक 16 किती होणार, 25. आता या 25 ला काय करशील, पुन्हा तुला विचारलेले त्रिकोणी संख्या काढा. म्हणून काय करा, की 25 गुणिले त्यापुढील नैसर्गिक संख्या 26 छेदात 2. बरोबर आहे. बे 1 बे बे 1 बे बेत्रिक 6. मग आता 25 गुणिले 13 गुणिले 25 करा, तर बघा काय येतंय, 3 5 15, 5 हातच्यास 1 3 2 6 आणि 1 7. आता एक घर पुढे सरकतोय म्हणून 1 0 द्या, 1 5 5 1 2 2. ठीक आहे, आता यांची बेरीज करायची आहे. तर बघा 5 0 5 7 आणि 5 12 2, हातच्यास 1 2 आणि 1 3. म्हणजेच काय, 136 या त्रिकोणी तर 325. लक्षात आलंय. चला तर मित्रांनो, आता शेवटचा प्रकार त्रिकोणी संख्येमध्ये जो पण अनेकदा विचारला जातो परीक्षेमध्ये, तो काय, तर आपण बघूया. आता बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला नंतरची त्रिकोणी संख्या विचारली होती ना, पुढील नंतरची. बरोबर की नाही. आता याच्यातच काय, आधीची त्रिकोणी संख्या विचारली जाते. ठीक आहे, कोणती संख्या विचारली जाते, तर आधीची.
तर बघा टाईप 4 मध्ये काय आहे, टाईप 4 मध्ये की 325 या त्रिकोणी संख्येची अगोदरची सहावी त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे, असा प्रश्न आहे. आपण जो मागे प्रश्न पाहिला त्याच्यात काय आता नंतरची विचारलेली होती, आता याच्यामध्ये आधीची विचारलेली आहे. याच्या आधी जो प्रश्न पाहिला आपण त्यामध्ये काय नंतरची विचारलेली होती आणि या प्रश्नात काय आधीची विचारलेली. तर पाया काढावा लागेल, बरोबर आहे. म्हणून 325 गुणिले 2, ठीक आहे, 325 गुणिले 2 मग काय होणार, 5 दुने 10 0, हातच्याचा 1, 2 दुने 4 आणि 1, 5 बेत्रिक 6, बरोबर आहे. आता त्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती, वर्ग आहे 25 चा, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुला अगोदरची म्हटलेली ना, म्हणजे हा 325 चा पाया आपल्याला सापडलेला काय 25 आहे आणि या प्रश्नामध्ये तुला अगोदरची म्हटलेली आहे, म्हणजेच काय आहे की यातून तुला वजा करावा लागणार किती, हा जो नवीन पाया आहे तो वजा करावा लागणार, बरोबर आहे. मग 25 वजा 6 किती होतात, 19. मग आता तुला विचारलेली काय त्रिकोणी संख्या ना, मग पुन्हा त्रिकोणी संख्येसाठी आपण काय करतो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, बरोबर आहे. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करतो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, बरोबर ना. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करतो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. मग आता 19 गुणिले 20 छेदात 2, बरोबर आहे. मग छेदात 2 बे 1 बे बे धाव 20, बरोबर आहे. 10 गुणिले 19 करशील तर काय येणार 190. म्हणजेच काय 325 या त्रिकोणी संख्येची अगोदरची सहावी त्रिकोणी संख्या कोणती असणार मित्रांनो, तर 190 असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की 720 या त्रिकोणी संख्येची अगोदरची सहावी त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये कळवा. शिवाय तुमची जे पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, आरोग्य किंवा अजून इतर महाराष्ट्र शासनाची किंवा एसएससी जीडी तयारी करणारे जे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही अशा सोप्या आणि साध्या ट्रिक